नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला 2 कप्प्यांची सुंदर अशी पर्स शिकवणार आहे। ब्लाऊज पीसापासून शिवलेली ही पर्स शिवायला खूप साधी आणि खूप सोपी आहे। बघा, इथे हा एक कप्पा मी बनवला आहे आणि हा आपला मेन कप्पा आहे। आतमध्ये पण सगळं पाइपिंग केल्यामुळे एकदम फिनिशिंग आलेली आहे। बघा, सुंदर अशी ही पर्स आहे। खालती बेस पण मोठ्यामध्ये घेतलेला आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ही सुंदर पर्स बनवण्यासाठी मी हे असे ब्लाऊज पीसचे काठाचे 2 भाग घेतलेले आहेत। बघा, असे हे 2 भाग घेतलेत। आता त्याचं मी मेजरमेंट सांगते तुम्हाला। हे दोन्ही पण आहे ना, बघा 13 बाय 9चे, म्हणजे असं 13 आणि अशी 9 इंच असे हे 2 भाग घेतलेले आहेत मी। आणि त्याच्या आतमध्ये मी गव्हाचं म्हणजे तांदळाच्या पोतेचं हे लावलेलं आहे आणि बाहेरनं परत त्याच ब्लाऊज पीसचा एक तुकडा लावलेला आहे। आता असे हे 2 भाग माझे तयार झालेत। आता एका भागाला काय करणार आहे मी, इथून वरनं काठाची इथून 2.5 इंच घेणार आहे। बघा, असं 2.5 इंच इथून हे असं आहे ना, 2.5 इंच घ्यायचं आहे। बघा, हे ना 2.5 इंच हे वरनं खालती असं 2.5 इंच घेतलं आहे आणि तिथून अशी लाईन मारून ते मी कापून घेणार आहे। ठीक आहे। इथे हे असे ना, मी हे कापणार आहे। पहिल्यांदा जर तुम्ही नवीन पर्स म्हणजे शिकत असाल शिवायला, तर आतमध्ये तुम्ही पोत्याचाच वापर करा। शक्यतो कॅनव्हासचा वापर करतात, पण मी तुम्हाला पोत्याचाच वापर करून हे सांगणार आहे। आता इथे मी आहे ना चेन लावणार आहे। बघा, ही ना अशी इथे चेन लावणार आहे आणि हा दुसरा भाग असाच ठेवायचा आहे आपल्याला। पहिल्यांदा इथनं असं इथे शिलाई मारायची आणि असं उलटं करून परत इथे वरच्या बाजूने एक शिलाई मारायची। ह्या बाजूला पण असंच करते, इथे शिलाई मारायची ही चेन आणि हा भाग घेऊन, आणि परत असं सरळ करून वरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। ठीक आहे। चेन माझी लावून झालेली आहे। बघा, तुम्ही मागच्या बाजूला पण बघू शकता। तर इथे दोन्ही बाजूनी वरनं पण मी टिप मारलेली आहे ह्याला। आता काय करायचं आपल्याला, ह्या बाजूने परत एक असंच कापड घेऊन हे चारी बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। म्हणजे हा आपला एक बाहेरचा पर्सचा एक कप्पा होईल। हे बघा, अशा प्रकारे आपला हा एक भाग तयार झालेला आहे पर्सचा, बरं का। बघा, आता हा एक भाग तयार झाला आहे। आता आपल्याला ह्याला बंद लावून घ्यायचे पहिल्यांदा। तर आता इथे मी आहे ना 17 बाय 1, बघा अशी इथून 17 इंच आणि हे साधारण पाऊण इंच असे 17 बाय पाऊण इंचाचे 2 बंद मी शिवून घेतले आहेत। आता काय करायचं आहे, इकडनं आहे ना आपल्याला इकडनं 3 इंच सोडायचं। 3 इंचावर इथं खूण करून घ्यायचं। हे ना 3 इंच इकडनं आणि इकडनं 3 इंच। दोन्ही बाजूनी 3-3 इंच घ्यायचं आणि 3 इंचाच्या अलीकडं हा बंद ठेवायचा इथं असा, आणि बरोबर हे असं करून परत इथे असं हे ठेवून इथं आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची। अशाच प्रकारे आपल्याला इथे दुसऱ्या बाजूला पण हा बंद इथे आपल्याला लावून घ्यायचा आहे। आता हे 3 इंचचं असं मी मार्किंग जे केलं आहे ना, त्याला जर समजा ह्याच्यावर तुम्ही असं हे ठेवला आणि असं हे करून घेतलं, तर हे खडूचं मार्क आपलं इथे उमटतं। मग त्यालाच तुम्ही हे करू शकता, म्हणजे तुमचे बंद बरोबर एकासमोर एक येतील। हो का, हे असं एकासमोर एक येतील। ठीक आहे। चला मग आता बंद लावून घेऊया आपण। आता दोन्ही बाजूला माझे बंद लावून झालेले आहेत। आता इथे आपल्याला आहे ना चेन लावायची आहे, बरं का।
आता ही ते चेन लावताना मी काय करणार आहे बघा, आता ही चेनीची सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. आता हे असे इथे ठेवलं ना की त्याच्यावरती एक असं म्हणजे ह्याच कापडाचं एक अशी छोटी पट्टी घेतलेली आहे आणि ती अशी मी ह्याच्यावर शिवणार आहे बघा अशी. म्हणजे चेन हे खालचा आपला हा एक भाग, ही चेन आणि त्याच्यावरती आपल्याला ही पट्टी, कापडाची एक पट्टी घ्यायची आहे त्याच मापाची, 1.5 इंच बाय 13 इंचची पट्टी घ्यायची आहे आणि ती पण त्याच्याबरोबर आपल्याला शिवून घ्यायची आहे. इथे अशी टीप मारून घ्यायची आहे. आता ह्याचं काय करायचं मी तुम्हाला सांगते. शिवून झाल्यावर हे बघा, आता ही चेन आणि ही पट्टी मी इथे शिवून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, हे आपल्याला असं दुमडून आहे ना, पहिल्यांदा इथे एक टीप मारून घ्यायची आहे हिच्या इथं वरच्या बाजूला चेनीवर. आता ही टीप मारून झाली ना, मग ही जी पट्टी आहे त्याची इथं आपल्याला आहे ना हे असं दुमडून इथं हे करायचं. म्हणजे काय होईल, ही चेनीची फिनिशिंग आपली इथे एकदम व्यवस्थित येईल. म्हणजे असं खालचं आपल्याला हे दिसणार नाही शिलाई. अशाच पद्धतीने आपल्याला हा दुसरा भाग पण हे चेनीच्या दुसऱ्या भागाला जोडून घ्यायचा आहे बरं का. बघा अशा प्रकारे चेन लावून झालेली आहे. आता तुम्ही उलट्या बाजूने बघू शकता. हो का, हे असं हे कापड मी असं दुमडून इथे घेतलेली आहे, ह्याला पायपिंग केलेली. त्याच्यामुळं आपल्याला हे चेन असं शिवली आहे ना, ती बाजू म्हणजे नीट व्यवस्थित दिसते. ठीक आहे. आता काय करायचं, ह्याच्या तिन्ही बाजू आहे ना, ह्या तिन्ही बाजू आपल्याला पर्सच्या उलट्या बाजूने शिवून घ्यायच्या आणि ह्या तिन्ही बाजूला आपल्याला पायपिंग करायची आहे. तिन्ही बाजूने मी आहे ना पायपिंग करून घेतलेली आहे. ही आतली बाजू आहे आपली. काय आहे, असं पायपिंग करून घेतलं ना म्हणजे शिलाई वगैरे आतून दिसत नाही आणि पर्ससुद्धा आतून आहे ना एकदम खूप छान दिसते, फिनिशिंग दिसतं पर्सला. आता हे तिन्ही बाजूने आपलं पायपिंग झालेलं आहे. आता काय करायचं आहे, इकडनं 2 इंच नका, हे 2 इंच आणि इथून 2 इंच असं 2 इंचचं इथे एक कॉर्नर आणि तसंच इकडे 2 इंचचा, असे 2-2 इंचाचे कडेला दोन्ही कॉर्नर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. हे असे 2-2 इंचाचे हे 2 कॉर्नर आपल्याला कापून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे हे 2 कॉर्नर कापून घेतले आहेत मी. आता काय करायचं, हे जे 2 भाग आहेत ना आपले, हे असे वेगळे करून आहे ना, इथे आपल्याला शिलाई मारायची आणि इथे शिलाई मारून झालं, इथे पण आपल्याला अशा प्रकारे पायपिंग करायची आहे. इथे पण आहे ना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि पायपिंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपला हा झाला पर्सचा खालचा बेस. अशा प्रकारे हे कॉर्नर माझे शिवून झालेत आणि त्याला मी अशी आहे ना पायपिंग केलेली आहे. हो का, एकदम दिसतंय ना व्यवस्थित. ही आतली बाजू आहे माझी एकदम. आता शिलाई सगळ्या बाजूनी पायपिंग वगैरे करून घेतली, त्याच्यामुळे शिलाई अशी काही दिसत नाही. चला तर मग आता आपण पर्स सरळ करूया. बघा पर्स माझी सरळ केली मी. आता हे बघा, हे खालचा आपला भाग आहे, बेस आहे हा, आणि हा एक कप्पा आहे बाहेरचा आपला, आणि हा आतमधला कप्पा. कुठेही तुम्हाला असं थोडंसं बाहेर वगैरे फिरायला जाताना मोबाईल वगैरे ठेवायला ही अशी सुंदरशी पर्स तयार आहे. कशी वाटली पर्स? छान आहे ना? चला तर मग बनवायला घ्या. आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.